स्थापन करण्याचं भाग्य मला लाभलं. मी चालू केली त्यामुळे सगळ्या ठिकाणी मी फेस दिसतो, पण तुमच्यासारखे अनेक थोर एंटरप्रिनर्स, एज्युकेशनिस्ट, अकॅडमिक्स, प्रोफेशनल्स, मेंटर्स, गाईड्स एकत्र झाले आणि आज संस्था आमची नावारूपाला आलेली आहे. जसं धीरे सरांनी चालू केलं, त्यांना नमस्कार करतो मी, तसं आम्हीही थोडाफार प्रयत्न केला. मी काही त्यांच्या लेवलचा माणूस नाही आहे, तो फारच थोर मोठा माणूस होता. त्यांच्याकडनं आम्ही इन्स्पायरेशन घेऊनच केलेल्या त्या गोष्टी. आज मला जी संधी मिळालेली आहे, मला असं सांगण्यात आलं की अपॉर्च्युनिटीज, बिझनेस एक्सपान्शन, ग्लोबल अपॉर्च्युनिटीज किंवा ह्याच्याविषयी मी काही जर माझे व्ह्यूज देऊ शकलो तर दॅट विल बी नाईस. तुम्ही सगळे सक्सेसफुल एंटरप्रेनर्स आहात, तेव्हा मी ते धैर्य नाही करणार तुम्हाला की तुम्ही धंद्यात काय करावं किंवा तुम्ही कसा तुमचा धंदा मोठा करावा. यू नो दॅट. आय जस्ट शेअर माय विजन. आय जस्ट शेअर व्हॉट आय हॅव लर्न ओव्हर लास्ट 10 years फ्रॉम पीपल लाईक यू ओनली, जे भारताच्या बाहेर एस्टॅब्लिश्ड आहे. मी स्वतः अमेरिकन सिटीजन आहे. मी भारताच्या बाहेर गेलेली मराठी माणसं भारताला परत देण्यासाठी एकत्र करावी, ह्या हेतूने आम्ही हे काम चालू केलं. गेल्या वर्षी सुद्धा मी तुमच्याबरोबर बसलो होतो. बसकत्रे साहेब आहेत, नंतर आपले गटकल साहेब आहेत, मिलिंद पाटील किंवा सुनील संतोष पाटील, या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज मी इथे आलेलो आहे. आपण याच्या आधी भेटलोय आमच्या समिटला. तुमच्याकडची 10 लोक न्यू जर्सीला आली होती. आपण GECला सुद्धा भेटलो. सो मी इथला आउटसाइडर नाही आहे, आय एम पार्ट ऑफ यू. आत्ता अशोकजींबरोबर, बरोबर आमची एक मीटिंग झाली. वी सॉर्ट ऑफ डिस्कस की हाऊ वी कॅन कोलॅबरेट. हल्ली बऱ्याच ठिकाणी एक असं सांगता हे फॅट नाही म्हणता यायचं, पण एव्हरीबडी वॉन्ट्स टू डू MOU. सो आम्ही जेव्हा अशोकजींबरोबर होतो त्यावेळेला MOU वगैरे सगळं ठीक आहे, लेट अस डिसाईड व्हॉट विल डू टुगेदर. पण तरी सुद्धा टू जस्ट टू फॉर्मलाइज इट, वी आर गोइंग टू साइन MOU. वी हॅव ॲग्रीड अपॉन ऑल द पॉईंट्स वेअर वी कॅन वर्क टुगेदर, आणि तो आम्ही लवकरच अनाऊन्स करू. थँक्स टू मिलिंद पाटील हू हॅज टेकन लीड इन धिस. तो खूप लहान आहे, माझ्या बायकोच्या गावाचा आहे, त्यामुळे मी त्याशी बोलताना जरा जपून बोलतो. आणि डोंबिवलीच आहे ना, एकूणच डोंबिवलीच्या माणसाशी जपूनच बोलायला लागतो. तर दर्जे मराठी हे काय आहे? आम्ही जेव्हा ही संस्था चालू केली तेव्हा आम्ही प्रथम भारताच्या बाहेरची चांगली माणसं एकत्र करून त्यांच्यावरती पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये जगभरची जवळजवळ मी 2 पुस्तकांमध्ये जवळजवळ 100-150 माणसांचे शॉर्ट बायोग्राफी लिहिली आहे. आणि हे जेव्हा पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना कळलं, त्या एवढ्या थोर माणसाचा मला प्रचंड आशीर्वाद आहे. त्याची माझ्यावरती खांद्यावरती थाप नेहमी असते, प्रोत्साहनाची ॲज वेल ॲज डायरेक्शनची. त्यांनी सांगितलं, गानू हे सोडू नकोस. मी असं नाही म्हणत की कधी कोणी केलेलं नाही, पण हा तऱ्हेचं आत्तापर्यंत कोणी काम नाही केलेलं. लोक आपले कलाकार, संगीतकार, फिल्म स्टार्स, सो कॉल्ड हिरोज विच आर नॉट ॲक्च्युली हिरोज. मी तर असं म्हणतो की देश हे चालवतात, ते हिरो नाही चालवतात. आत्ता इथे तुम्ही जे सगळं समोर बसलात ते लोक देश चालवतात का? सो अशांना तू एकत्र करतोयस, हे काम चांगलं आहे. वी डिड इट राईट. 3रं पुस्तकं आम्ही तयार केलं, पण एक पुस्तक चांगलं तयार करायचं तर जवळजवळ 1000 रुपये पडतात एक पुस्तक बनवायला. सो पहिलं जेव्हा पुस्तक बनलं मी, तेव्हा ग्रंथाली प्रकाशनने ते टेकओव्हर केलं आणि 1500 रुपये किंमत ठेवली होती. ते करताना ॲक्च्युली ग्रंथालीने मला सांगितलं होतं, मराठी माणूस पु ल देशपांडेंचं अख्ख्या आयुष्याचं काम 1500 रुपयात विकत नाही घेत, तर तुझं घेणार नाही. पण फॉर्च्युनेटली त्या दिवशी स्टेजवरनं कोणीतरी 1000 कॉपीज विकत घेतल्या अँड अवर जर्नी स्टार्ट. म्हणजे सडनली मला 7.5 लाख रुपयाचा चेक आला. बिकॉज म्हणजे माणूस एखादी गोष्ट करतो त्याला कळत नाही की मी ह्या केल्याचा लॉंग टर्म किती इफेक्ट होईल. अदरवाईज माय एफर्ट्स वुड हॅव स्टॉप देअर. पण त्यांनी जो 7.5 लाख रुपयाचा जो चेक दिला, दॅट केप्ट मी ग्रोईंग. एक साधले नावाचे गोव्याचे आहेत आणि मनोहर पारिकर सरांच्या अगदी जवळचे होते. आणि आय थिंक पारिकर साहेबांनी सुद्धा हे आपलं काम पाहिलं होतं. सो ही वॉज सॉर्ट ऑफ टोल्ड की हे पुस्तक अवेलेबल करा. सो त्या पुस्तकातून चालू झालं. पण ही 2 पुस्तकं लिहिल्यानंतर आम्हाला असं कळलं की वी कॅन टेक दिस फॉरवर्ड. म्हणजे 15-20-25 लाख रुपये खर्च करायचे आणि इट गोज टू 1000 पीपल. म्हणून आम्ही लेवलवरती किंवा इंटरनेट लेवलवरती गरजे मराठी ग्लोबल ही नॉन प्रॉफिट संस्था US मध्ये स्थापली. कॅलिफोर्नियामध्ये आमचं ऑफिस आहे, माउंटेन व्ह्यूमध्ये. आणि तशीच एक आम्ही सेक्शन 8 कंपनी आम्ही महाराष्ट्रात स्थापली. त्याचा आता ठाण्याला ऑफिस आहे. आम्ही नॉन प्रॉफिट कंपनी अशासाठी केली की गरजे मराठीचं एक म्हणजे युनिक असं तत्व आहे की आम्ही कोणाकडनंही मेंबरशिप फी घेत नाही.
आम्ही कोणाकडनंही डोनेशन किंवा स्पॉन्सरशिप फी घेत नाही. पहिली 5 वर्ष विदिन माय लिमिटेड कपॅसिटी गरजे मराठी मी चालवलं. बट देन अशी मोठी माणसं जमा झाली होती की ते मला सांगायला लागले, गाणू तुझा हा जो हट्ट आहे किंवा कोणाकडनं पैसे घ्यायचे नाहीत, ह्यात तू पैसेही घेत नाही आहेस आणि कामही करत नाही आहेस. एवढी इंडिव्हिज्युअल ॲज लिमिटेशन. आय एम अ रिटायर्ड पर्सन. सो त्याच्यानंतर लिमिटेड लोकांमधनं पैसे गोळा करू किंवा जे आपणून आले ते वी आर रिच पीपल. माझ्याकडे गरजे मराठीला आत्ता तुम्ही 50 कोटीचं जरी काम सांगितलं तरी आय कॅन टेक ओव्हर असं बॅकिंग आहे. इवन यू विल बॅक दॅट असं काही काम असेल. सो आम्ही त्याच्यानंतर जगभर आमचा प्रसार केला. 15,000हून जास्त लोक, सिलेक्टेड लोक आमच्याशी मेंबर्स किंवा डायरेक्टली कनेक्टेड आहेत. आमचे 25 देशामध्ये प्रेझेन्स आहे. आणि ह्या लोकांच्या संबंधात असताना आत्ता जर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती गेलात किंवा आमचं जे ॲप आहे त्याच्यावरती गेलात तर तुम्हाला जाणवेल की अनेक उपक्रम आहेत. आणि मला लोक नेहमी विचारतात की काकू हे एवढे सगळ्या प्रचंड मोठ्या आयडिया तुझ्या डोक्यात येतात कशा? त्यातली एकही आयडिया कधी माझी नसते. तुमच्यापैकीच कोणतरी येतं आणि मला सांगतं गानू शॅल वी डू दिस, गानू शॅल वी डू दिस. मग कोणी AI मध्ये आमचा ग्रुप बनवतं, कोणी आमचं सप्लाय चेनमध्ये बनवतं, कोणी आमचं स्टुडंट मेंटरिंगमध्ये बनवतं. फक्त गरजे मराठीमध्ये जी 2 मेन प्रिन्सिपल आहेत की आमच्याकडे पोझिशन नाही आणि आमच्याकडे इलेक्शन नाही. जो कोणी माणूस एखादी आयडिया घेऊन येतो त्याला आमचं एवढंच म्हणणं असतं, आमच्याकडे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे, नाही असं नाही, वी आर वेल फॉर्म सिस्टीम, पण कोणाला पोझिशन नाही. म्हणजे आमचे कुठलेही लोक लिहिताना आय एम फ्रॉम गरजे मराठी असंच लिहितात. नो बडी विल राईट टू यू दॅट आय एम व्हाईस प्रेसिडेंट, आय एम सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, कोणी नाही लिहितात. सो हे जे असे लोक घेऊन येतात त्यांना आमचं एवढं म्हणणं असतं, इफ यू हॅव आयडिया यू ओन दॅट आयडिया. ती आयडिया घेऊन ती पूर्णत्वास देण्याची जबाबदारी तुझी आहे. बाकी सगळी आम्ही तुझ्या पाठी राहू. पण कोणतरी आयडिया दिली, सजेशन सगळ्यांना करता येतो. भारत देश कसा चालवायचा हे चर्चगेटची बिरात जाण्या माणसाला माहिती असतं रोज ट्रेनमध्ये. पण ते आम्ही अलाव नाही करत. इफ यू हॅव अन आयडिया यू हॅव टू डू दिस. सो आज मी जो तुमच्यासमोर बसलोय ह्या उसण्या मिळालेल्या ज्ञानामुळे, त्यांच्याकडनं 10 वर्षात जे काय मी शिकलो, जगात काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जगात काय करता येईल, जेवढं मला कळलं तेवढं मी तुमच्याशी शेअर करायला म्हणून आज इथे बसलेलो आहे. गरजे मराठी आणि सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्यामध्ये जो MOU होणार आहे किंवा यांच्यात जे कोलॅबरेशन आहे, यांच्यात जे कोलॅबरेशन आहे त्याचा आम्हाला असा फायदा आहे, आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळे एंटरप्रिनर्स कसे एकत्र करायचे, ह्या एंटरप्रिनर्सना ग्लोबली कसं कनेक्ट करायचं आणि ह्यांच्याकडनं एक्सपोर्ट अपॉर्च्युनिटीज किंवा बाहेरच्या लोकांना इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज ह्या कशा म्हणजे कशी सिस्टीम बनवता येईल ह्यासाठी आम्ही खूप धावपळ करतो. 2 वर्षापूर्वी जेव्हा तुमच्या अख्ख्या 10-12 जणांच्या ग्रुपशी जेव्हा माझी मीटिंग झाली तेव्हाच मला जाणवलं होतं की इफ आय एम असोसिएटेड विथ दिस ग्रुप सर्चिंग फॉर एंटरप्रिनर्स और सर्चिंग फॉर स्टार्टअप्स और सर्चिंग फॉर न्यू youths who want to do something beyond just a normal 10 ते 5 job is not a wrong thing, but they want to create their own impact. हा माझा सर्च इथे थांबू शकेल. आणि म्हणून जेव्हा ही अपॉर्च्युनिटी मिळाली की आय कॅन स्पीक टू यू, दिस इज माय थर्ड मीटिंग विथ सॅटर्डे क्लब सॅटर्डे क्लब करड. काय मला तुमच्याशी कनेक्ट होऊन जे आम्हाला भारतात महाराष्ट्रात करायचं आहे त्याचा 80% तुम्ही ओझं वाहता. कारण काय बरेच वेळा असं होतं जो आम्हाला प्रॉब्लेम येतो अमेरिकेतनं किंवा ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान जी आमची लोकं आहेत तिकडे, दे आर सक्सेसफुल इन देअर लाईफ, दे आर इन सच अ स्टेज ऑफ लाईफ की आता मला माझ्यासाठी काही नाही करायचं, मला देशासाठी काहीतरी करायचं आहे, पण त्यांना कोणाबरोबर करायचं हे माहीत नसतं. कारण काय इथे तेवढे कनेक्शन नसतात. जी लोकं 30-40 वर्ष बाहेर गेलेली असतात त्यांना माहीत नसतं आणि नाही म्हटलं तरी एक संशयाचं वातावरण असतं की अरे बाबा मी ह्याच्यावर काम करतो, ह्या खरोखर ऑनेस्टली करेल का, मला फसवेल. मग अशा वेळेला ते कुठल्या तरी नोंद, पाणी फाउंडेशन वगैरे अशा संस्था असतात त्यांच्यासाठी $10,000 चेक घेऊन बाहेर होतो आणि समजतो मी माझं काम केलं. पण मनी डझंट गिव्ह यू लॉंग टर्म थिंग्स. वी हॅव टू हॅव असोसिएशन दॅट हॅज गॉट लॉंग इम्पॅक्ट. तो इम्पॅक्ट आपण सगळे तयार करू शकतो. गरजे मराठीच्या दृष्टीने जर मी सांगायचं म्हटलं तर आत्ता आमचे US, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, चायना, हाँगकाँग, जर्मनी ह्या सगळ्या ठिकाणी अतिशय वेल एस्टॅब्लिश असे एंटरप्रिनर्स आहेत ज्यांनी 50 मिलियन 100 मिलियनची एक्झिट घेतली आहेत किंवा ज्या डॉलर्सची एक्झिट घेतली आहेत. असे लोक आमच्याशी असोसिएटेड आहेत
ज्यांना आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे, ज्यांच्याकडे रेडी फंड्स आहेत, ज्यांच्याकडे काहीतरी आयडियाज आहेत, आपल्या देशात त्या इम्प्लिमेंट करतायत कशा आयडियाज, हे लोक तुमच्याकडे आशेने पाहतील. ॲज आय अंडरस्टँड तुमचे 58-59 थ्रूआउट पॅन महाराष्ट्र तुमचे चॅप्टर्स किंवा काय म्हणतात ते, and more than 5,000 entrepreneurs are there. Yes, sir. This is a elite group, but beyond that also there are people. म्हणजे elite group is not the only Saturday club. There are somebody, large number of them who are going to become elite in coming future. सो ह्या सगळ्यांची असोसिएट व्हायला आम्हाला निश्चित आवडेल. मी तुम्हाला काही काही गोष्टी सांगतो की US फ्रॉम भारतातनं एक्सपोर्टच्या जेवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत तेवढ्याच US IT बियॉन्ड ऑल्सो, म्हणजे ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटीज आहेत. आता आम्ही जे भरत गीतेशी बोललो, ज्याचं जर्मनीमध्ये फॅक्टरी आहे, फाउंड्री आहे, पण त्यांनी चाकणला फाउंड्री जर्मनीतनं त्यांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली आणि इज डुईंग दॅट. इतकी सुंदर बनवली की जे आपल्याला पूर्वी हॅलो ती जी फाउंड्री किंवा तो जो कन्सेप्ट आहे की म्हणजे नो मॅटर व्हॉट यू डू, यू हॅव टू डू इट इन द बेस्ट पॉसिबल एन्व्हायरमेंट, यू हॅव टू यू हॅव टू डू इट इन द बेस्ट पॉसिबल मॅनर, हा जो आउटलुक आहे आणि हा आउटलुक वेन वी ग्रीव वी डिडंट हॅव दॅट. कारण त्याला बाय गॉड्स ग्रेस, योग्य म्हणा अयोग्य म्हणा, आय वॉज नेव्हर एम्प्लॉयड इन माय लाईफ. आय स्टार्टेड माय करियर एज अ कन्सल्टंट इन साऊथ आफ्रिका, नंतर भारतात आलो आणि तेच पूर्वी देशाच्या बाहेर गेल्यावरती आई वडिलांची आठवणीची दरवेळेला आईचं पत्र आलं की मी रडतोय, माझं पत्र आलं की आई रडते. 6-7 वर्षांनी मी परत आलो अँड आय यूज टू टेल विथ प्राईड की आय वॉज नेव्हर एम्प्लॉयड. दॅट वॉज अ मिस्टेक ॲक्च्युअली, कारण काय आय शुड हॅव लर्न इन समबडी एल्सेस फॅक्टरी. सो हे लोक जो बाहेरचा अनुभव घेऊन इथे त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची, त्यांना इथे काउंटर पार्ट लागतं, त्यांना इथे कोणतरी लागतं हू ही ऑर हर. सॉरी मॅडम, यू आर अलोन, विच इज ॲक्च्युली सरप्राईज. आय एम सरप्राईज. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की आम्ही मजा सगळे केली, म्हटलं एकच बाकी असतं दुसऱ्याने कारण काय कुठल्याही पार्टीला डायव्हर्सिटी असल्याची मजा येते. तर सिंगापूरमध्ये आपल्याला फार्मास्युटिकल्समध्ये, मॅनेजमेंटमध्ये, एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येईल. सिंगापूर फायनान्स सेंटर आहे. आमच्याकडे सिंगापूरमध्ये बँकिंगमध्ये, फिनटेकमध्ये अतिशय चांगले लोक आहेत, दोज आर लुकिंग फॉर कोलॅबरेशन. चायना किंवा शंघाय इज अन अमेझिंग डेस्टिनेशन. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मी माझी माहिती सांगतोय. आय एम नॉट गोइंग टू टेल यू समथिंग दॅट यू मे नॉट नो. आमच्याकडे एक विजू जव्हारकर नावाचा मुलगा आहे, यंग बाय. He went to place for Riu Kashmiri Jaga, which is about 100 miles from Shanghai, and he exports 100 containers every week from China. All said and done, चायनातनं माल घेऊन ये वगैरे सगळं ठीक आहे, पण त्याच्याकडनं या गोष्टी आपण करू शकतो. सो चायनामध्ये शंघायमध्ये आमचा खूप चांगला ग्रुप आहे. एक राहुल बगाडे नावाचे एक दोस्त आहेत, ते लीड करतात, आणि एक दीपक शिंदे म्हणून आहे, ते सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये खूप मोठा माणूस आहे. सो ही सगळी लोक तुमच्याशी कनेक्ट व्हायला उत्सुक आहेत, तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट करू शकता. जर्मनीमध्ये तर यू ऑल मस्ट बी नोईंग, ऑटोमोटिव्हमध्ये जर्मनी इज वन ऑफ द लिडिंग डिस्ट्रिक्ट की जिथेही आपण काम करू शकतो. सो दिस इज गोइंग टू बी सॉर्ट ऑफ अ टू वे कोलॅबरेशन. आम्हाला तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे, जेव्हा आमचा गरजे मराठीमध्ये वी कंडक्ट कोर्स ऑर यू कॅन से कोहर्ट ऑफ 14 weeks, 16 weeks, की जिथे आम्ही महाराष्ट्रातले स्टार्टअप्स घेतो, US मधले स्टार्टअप्स घेतो, ॲप्लिकेशन मागवतो आणि त्यांना आयडिया टू प्रॉडक्ट हे आम्ही त्यांना 14 आठवडे मेंटर करतो. जे आमच्याकडे आय एम व्हेरी प्राऊड टू से अँड व्हेरी लकी टू से, ही जी माणसं स्टॅनफर्डसारख्या इन्स्टिट्यूशनमध्ये 8 तासाच्या लेक्चरला प्रत्येक माणसाकडनं $350-500-1000 घेतात, ते गरजे मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती 14 आठवडे दर आठवड्यात 2 तासाचे फुकट लोकांना मेंटरिंग करायचं. ही अशी माणसं आमच्याकडे आहेत. पण काय होतं, कुठल्याही मॅन्युफॅक्चररला किंवा कुठल्याही स्टार्टअपला तुझं ज्ञान, पुस्तक, नॉलेज, व्हॉट इज स्ट्रॉंग आणि व्हॉट इज हे, ते सगळं ठीक आहे बाबा, ॲट द एंड ऑफ दॅट पैसे लागतात, बिकॉज ही ऑर शी नीड्स मनी. सो ह्या स्टार्टअप्सना इन्व्हेस्ट करण्यासाठी आम्ही व्हेंचर कॅटलिस्ट नावाचा ग्रुप बनवलेला आहे. तो व्हेंचर कॅटलिस्ट ग्रुप ऑफ मोर दॅन अराउंड 50-55 हाय व्हॅल्यू, हाय नेटवर्क इन्कम, हाय नेटवर्क पीपल हू वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन स्टार्टअप्स इन इंडिया. सो तुम्ही सॉर्ट ऑफ तुमच्याकडे जे एक्स्ट्रा पैसे असतात किंवा तुम्हाला डायव्हर्सिफाय करायचे आहे, दुसरीकडे बोर्ड पोझिशन घ्यायचे किंवा स्टेक होल्ड करायचे, अशा स्टार्टअप्सना आम्ही तुमच्याशी कनेक्ट करू शकतो.
की ज्या स्टार्टअप्सला तुम्ही सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. त्याचप्रमाणे तुमची जर एखादा बिझनेस आहे, तुम्हाला या कुठल्याही देशांमध्ये घ्यायचा असेल तर आमच्याकडे व्हेंचर कॅटलिस्ट नावाचा एक ग्रुप आहे. त्या व्हेंचर कॅटलिस्टमध्ये आणि बिझनेस कॅटलिस्ट असे ग्रुप आहेत की तुम्हाला जर US मध्ये तुमची कंपनी एस्टॅब्लिश करायची असेल तर म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही कॅलिफोर्नियात जर कंपनी एस्टॅब्लिश करायची तर पहिल्या दिवशी रिटर्न भरायला तुम्हाला $850 डॉलर पडतं, विच इज नॉट प्रोहिबिटिव्ह बट विच इज अ कॉस्ट दॅट माइट गेट वेस्टेड. सो आम्ही शेअर्ड सर्व्हिसेस देऊ तुम्हाला, आम्ही तुम्हाला चार्टर्ड अकाउंट ते CFA म्हणतात ते देऊ तुम्हाला, आम्ही तुमची लिगल कम्प्लायन्स तुम्हाला मदत करू. ऑल नथिंग विल चार्ज फॉर नथिंग, दॅट इज द स्टँडर्ड पॉलिसी. वेन यू ग्रो वी आर देअर टू आस्क फॉर द मनी. सो अशा जर तुम्हाला गोष्टी करायच्या असतील दॅट वी कॅन इझिली डू इन जपान, दॅट वी कॅन इझिली डू इन ऑस्ट्रेलिया, दॅट वी कॅन इझिली डू इन सिंगापूर. वी आर डेफिनेटली डुईंग इट इन अ बिग वे इन अमेरिका राईट नो. कॅलिफोर्नियामध्ये आमची ती संस्था आहे. सो इथे जर तुम्हाला काही लागलं तर गरजे मराठीचे जे काय आम्ही 8 डायरेक्टर आहोत अँड बाकीचे सगळे आपापल्या कामामध्ये आपापले प्रोफेशनल करिअरमध्ये आहेत. आय एम ब्लेस्ड दॅट ॲट माय एज मला माझं घर नाही चालवायचं आहे. आय एम ओके. सो आय एम अवेलेबल ऑल द टाईम. सो ॲट एनी टाईम ऑफ द डे ऑर नाईट तुम्हाला जर US मध्ये काही करायचं आहे किंवा ह्या कुठल्याही देशात काही करायचं आहे, यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ॲटलिस्ट लीड देणं, ॲटलिस्ट काय म्हणतात आपुलकीच्या भावनेने तुमच्याशी पहिलं काम करेल. तसं म्हणतात तर तुम्ही ह्या सर्व्हिसेस देणारे माणसं ऑनलाईन पण तुम्हाला मिळू शकतो. पण जे मराठीत बोलून किंवा काहीतरी एक नागाबंदा असतो त्याच्यानंतर काम करणं जे सोपं जातं. ॲटलिस्ट ईज ऑफ इनिशियल काय म्हणतात ते फूट इन द डोअर किंवा ब्रेकिंग द आईस हे तरी करता येतं. त्याच्या पुढे इट्स आफ्टर ऑल बिझनेस. एव्हरीबडी इज गोइंग टू आस्क यू फॉर मनी, नोबडी इज गोइंग टू डू फ्री अँड नोबडी वॉन्ट्स चॅरिटी ऑल्सो दॅट ऑल्सो. सो ह्या गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. काही अपॉर्च्युनिटीज अशा आहेत की माझी बॅग इथेच बरं द्या. काही अपॉर्च्युनिटीज अशा आहेत की एक आमचे प्रबोध अत्तरदे म्हणून तो टोकनायझेशन आणि ब्लॉकचेनमध्ये अतिशय मोठा माणूस आहे. सो तुम्हाला समजा US CREमध्ये म्हणजे कमर्शियल रिअल इस्टेट किंवा रेसिडेन्शियल रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची विच इज अ ग्रोईंग इंडस्ट्री आहे, विच ऑर तुमची इथे काही रिअल इस्टेटचं प्रोजेक्ट आहे तो ह्या ब्लॉकचेन किंवा टोकनायझेशनच्या तर्फे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सो दिस इज वन ऑफ द व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. आणि प्रबोध अत्तरदे समटाईम्स आय फील रिअली प्राऊड. एक प्रबोध अत्तरदे आणि एक राजीव खोसर नावाची 2 माणसं अननोन टू इच अदर आमच्या एका कॉन्फरन्सला भेटली. ते मेट टुगेदर जॉईंट हँड्स आणि आत्ता त्यांनी $8 मिलियन पहिलं फंडिंग केलं. यू मस्ट बी नोईंग दॅट. तसंच आमच्याकडे गेल्या एका मिटिंगला 1 PhD फ्रॉम कॅलिफोर्निया, 1 PhD फ्रॉम इंडिया अँड 1 PhD फ्रॉम ऑस्ट्रेलिया, तिघं आमच्या ह्याला न्यूजर्सीला भेटले. त्याच्यानंतर त्यांनी कोलॅबरेशन केलं. टुडे दे हॅव देअर ओन रिसर्च सेंटर इन पुणे. सो अशा गोष्टी होऊ शकतात. सो आय रिक्वेस्ट टू स्टे कनेक्टेड. आपण एकत्र राहिलो तर एकमेकांना काय देऊ याच्यावरती प्रयत्न करू शकतो. फार्मामध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. आमच्याकडे फार्माचे एक्सपर्ट्स आहेत. आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आता बज वर्ड आहे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आमचं माई नावाचा एक इनिशिएटिव्ह आहे, महाराष्ट्र ॲक्सिलरेटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर माईमध्ये आम्ही काय केलं आहे, जगभरचे जे AIचे टॉपमोस्ट लोक आहेत ते करून आयडेंटिफाईंग प्रॉब्लेम टू गिविंग द सोल्युशन, गिविंग द लास्ट प्रॉडक्ट यासाठी हे लोक तुमच्याबरोबर इन्व्हॉल्व होऊ शकते. आम्ही माई हा एक बेसिक पर्पज धरून आजपासून 2017 का 18 साली ऑनरेबल देवेंद्र फडणवीसजींनी आमचं गरजे मराठी इनोव्हेशन अकॅडमी नावाचं एक व्हर्च्युअल सेंटर त्यांनी इनॉग्रेट केलं. अँड व्हॉट एव्हर वी डू इज डन अंडर गरजे मराठी इनोव्हेशन अकॅडमी. पण नाव वी हॅव ग्रोन टू द सच अ लेवल. आम्ही पुण्यामध्ये वी हॅव केप्ट अ टार्गेट ऑफ 25 करोड रुपीज बजेट. वी आर गोइंग टू एस्टॅब्लिश अवर ओन इन्स्टिट्यूशन. आणि ऑनेस्टली जेव्हा लोकांना मी सांगतो, लोक जेव्हा मला विचारतात की गानू व्हाय वी वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन रिअल इस्टेट ऑर व्हाय यू वॉन्ट टू डू दिस, तेव्हा मी ॲक्च्युली त्यांना आपले जे कुठे ऑफिस आहे मलिका आपलं सॅटर्डे क्लबचं ऑफिस कुठल्या टाऊनमध्ये विक्रोळी त्याचे फोटो दाखवतो त्या लोकांना की वी कॅन हॅव समथिंग लाईक धिस. इट इज अ लॉंग टर्म एस्टॅब्लिशमेंट. किंवा पुण्यामध्ये MCCIचं जे ऑफिस आहे, सी अनलेस यू हॅव एव्हरीथिंग इफ यू कीप व्हर्च्युअल इट इज नॉट अ लॉंग लास्टिंग. आय वॉन्ट टू गो टू द कॉर्पोरेट. आय वॉन्ट टू मेक इट अ कॉर्पोरेशन.
वेन आय से गर्जेमराट डझंट हॅव इलेक्शन, डझंट हॅव पोझिशन, याचा अर्थ तोच. एकदा तुम्ही इलेक्शन मोडमध्ये गेलात ना की देन यू आर गोइंग टू द मंडळ लेवल. आम्हाला काय करायचं आहे त्यात तुम्ही सगळ्यांना मला मदत करू शकाल की अशी एस्टॅब्लिश्ड ऑर्गनायझेशन झाली पाहिजे की जिथे आपल्याला एक कॉर्पोरेट ऑफिस बनलं पाहिजे. सो तिथे आता आम्ही हे CREचं असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं असेल किंवा व्हेंचर कॅपिटल्स असतील, हे सगळे तिथे तुम्हाला भेटायला अवेलेबल असतील. आत्ता मी हे काढलं याच्यामध्ये कात्री असू शकेल, काय असू शकेल, म्हणजे आपले लोक जे अमेझिंग काम करतात ना याच्यामध्ये ह्या माणसाची तुम्हाला स्टोरी सांगतो. दिस पर्सन आय डोंट वॉन्ट टू नेम, ही वॉज विथ मी 2 days बॅक. ह्या माणसाची 1000 कोटी रुपयाची कंपनी होती आणि जगभर फिरायचं. सगळी मराठी स्टाफ होता, बँकिंगमध्ये होता. लिटरली इन स्पॅन ऑफ 25-30 days यू आर वॉश्ड अप. लोकांनी पैसे सगळे एक्सट्रॅक्ट केले, बँका समोर उभ्या राहिल्या. ज्या माणसाची 1000 कोटी रुपयाची कंपनी होती त्या माणसाने गेली 3 वर्ष उबर चालवली. पण जिद्द अशी आहे त्यातनंही त्यांनी एक आजपासून 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी त्यांनी 5 कोटी रुपये उभे केले. त्यांनी ही कंपनी बनवली आहे. मुद्दामून मी लेबलचं नाव काढले बिकॉज आय डोंट वॉन्ट टू मार्केट एनिथिंग. फ्रीज ड्राईड मँगो आहे. त्यात मी तुम्हाला आहे सेक्युरिटीज. मी जेव्हा अमेरिकेत होतो किंवा मी सिंगापूर, अमेरिका कुठेही पाहिलं तर आंबा आणि फणस सुकवलेला हा मेक्सिकोतनं तरी येतो ना तर इंडोनेशियात येतो. आम्ही आमचा फणस म्हशीला घालतो. फणस 80% फणस म्हैस खाते. सो माझं हे ड्रीम होतं की असं कोणीतरी करावं. आणि हे जेव्हा त्या माणसाने करायला सांगितलं तेवढं सर मी 5 कोटी रुपयाची व्यवस्था केली. म्हटलं जर तू 5 कोटी रुपयाची व्यवस्था करून जर हे काम केलंस तर सम डे सम जैन विल टेक ओव्हर. कुठला तरी गुजराती माणूस किंवा कुठला तरी गल्फचा माणूस तुझं घेऊन दे, तुला कंपनी कधी गेली कळणार पण नाही. लेट अस कीप अ टार्गेट ऑफ 100 crore आणि आपण त्याच्यावरती करू. आपण तसा प्लॅन बनवू. आय जस्ट हे कट करून सर्क्युलेट करतो. त्याच्यामध्ये आंब्याचे क्यूब्स आहेत. क्यूब पाण्यात टाकले तर आमरस बनतो, पाण्यात टाकले तर आमरस बनतो. दुसऱ्या तोंडात चावलं तर आपलं गोड बिस्किट जसं विरघळवालं तसं विरघळतं. सो असे स्टार्टअपमध्ये वेगवेगळ्या आयडिया असलेले आमच्याकडे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे आयडिया आहे. अँड नॉट नेसेसरीली इन्व्हेस्टमेंट इन नॉट नेसेसरीली इन्व्हेस्टमेंट ही अमेरिकेत नाही. पण एक काळ असा होता की अमेरिकेत जो पैसा होता तेवढा पैसा कदाचित भारतात नव्हता. बट नाव द सिच्युएशन हॅज चेंज. आपल्याकडे जस्ट प्लीज सर्क्युलेट 1% इफ यू डोंट माइंड, ज्याला म्हणजे इट इज अ शुगर बट नो ॲडिटिव्ह अपार्ट फ्रॉम मँगो. जस्ट तोंडात टाकून बघा की कसं हे विरघळू शकतं. ह्या माणसाला मला मदत करायची. अशी माणसं म्हणजे ह्याच्यासारखी आपल्याकडे 500 माणसं मिळू शकतील की ज्या मुलांच्याकडे बरोबर सुद्धा राहिले. आमच्याकडे इव्हेंट बीट नावाचे एक कंपनी त्यांना आम्ही मेंटर केलं. सो हे आम्ही मेंटर केलं. आम्ही त्यांना ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह दिली. पण आम्हाला त्यावरती होती त्याला तुम्ही मेंटर केलं बिकॉज यू आर रनिंग बिझनेसेस हिअर. सो ह्या कंपन्यांसाठी तुम्ही मदत करू शकता. तुमच्याकडे जर एखादी आयडिया असेल आणि ती आयडिया जर तुम्हाला ग्लोबल स्केलवरती घ्यायची असेल आणि त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट हवी असेल, त्यासाठी तुम्हाला मेंटर्स हवे असतील, त्यासाठी तुम्हाला टेक्नॉलॉजी हवी असेल, आमच्याकडे आहे. आणि इथनं जेव्हा लोक येतात छोटे छोटे एंटरप्रिनर्स महाराष्ट्राच्या कोपऱ्यापर्यंत माझ्याकडे येतात अँड दे कम अँड स्पीक अबाउट मला 50 लाख पाहिजे, 70 लाख पाहिजे, 5 कोटी 2 कोटी पाहिजे. इफ यू आर कमिंग टू बे एरिया डोंट कम विथ दिस आउटलुक्स. यू कम अप विथ $100 million. पीपल विल फॉलो यू की अरे अपॉर्च्युनिटी आहे. आणि आत्ता आपल्या मराठी लोकांकडे एवढा पैसा आहे त्यांना दे डोंट नो व्हेअर टू पार्क दॅट. अमेरिकेत इंटरेस्ट मिळत नाही. सो दे नीड समबडी who has proved his or her credentials and whom they can trust. म्हणजे पैशाची तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक नितीन साळुंखे नावाचा PhD केला, नवरा बायको दोघं आहे. त्यांना $80 million फंडिंग मिळालं. $80 million फंडिंग मिळालं. इन्व्हेस्टरकडून पैसे आले, सिलिकॉन व्हॅली बँकमध्ये ठेवलं आणि ती बँक उठली. तुम्हाला माहिती आहे आसपासच्या वर्षाभर सिलिकॉन व्हॅली बँक होती. आणि नितीन माझा चांगला मित्र डॉक्टर नितीन, नवरा बायको दोघंही PhD केली आणि ते हार्टचे वॉल्स आणि हार्टचं पंप बनवतं विच इज इम्प्लांटेड इनसाइड द हार्ट. सो त्याला मी म्हटलं की अरे $80 million तुझे अडकले. इज इट आर यू नॉट डिस्टर्ब? यू नॉट बिलीव्ह 80 million आय डोंट वॉन्ट टू मल्टिप्लाय इन रुपीज. त्याने सांगितलं डोंट वरी गॉड, माय इन्व्हेस्टर्स हॅव फेथ इन मी.
माय इन्व्हेस्टर्स हॅव फेथ इन मी, आय गेट माय मनी टिल आय स्टँड. नंतर पैसे आले वेगळी गोष्ट आहे, पण $80 मिलियन अडकल्यानंतर सुद्धा दे विल इन्व्हेस्टर्स टू बॅक इन. सो मला असं म्हणायचं आहे की तुम्ही इतकी सगळी हुशार माणसं आहात, इतकी सगळी यशस्वी माणसं आहात, लेट्स कीप दॅट आउट. अगेन ॲज आय सेड, आय एम नॉट टेकिंग पोझिशन ऑफ ॲडवायझर. थोडाफार वयाने तुमच्यापासून सगळ्यात मोठ्या असल्यामुळे थोडासा हक्क येते, बट नॉट बाय सक्सेस. यू आर रिअली इमेन्सली सक्सेसफुल पीपल. सो आपण हे करू शकतो. त्याशिवाय आता हे जे प्रोडक्ट आहे, अशी माझ्याकडे प्रॉडक्ट ॲज वेल एज टेक्नॉलॉजी ज्या ग्लोबल स्केलवरती देता येते असे अनेक लोक आहेत. मगाशी जे तुम्हाला मी इव्हेंट वीकविषयी सांगत होतो, इव्हेंट वीकमध्ये 26-27 वर्षाची मुलं आहेत. त्याच्यामध्ये एक राखी पाल नावाची मुलगी होती. मी दुसरा जे गरजे मराठी म्हणतो ना, तेव्हा महाराष्ट्रातल्या कोणाही बरोबर नाही. माझा जावेद इनामदार जो आहे तो माझी वेबसाईटवरती मदत करतो आणि जावेद इनामदारची सायकोमेट्रिक टेस्ट मी आपल्या स्टुडंट्ससाठी वापरतो. दोज वेदर दे कॅन बी इंटरटेन. सो आम्ही तो फरक करत नाही. सो ही राखी पाल इंजिनियर झाल्यावरती शी वॉन्टेड टू हॅव स्टार्टअप आणि घरी प्रचंड विरोध. ती घरातनं पळून गेली. नाव दे आर इव्हेंट्सली सक्सेसफुल. आम्ही त्यांना फंडिंगही दिलं, आम्ही त्यांना मेंटरिंग केलं. ती मला भेटायला दुबईला एकदा मी माझा इव्हेंट आहे म्हणल्यावरती आली आणि तिने स्टेजवरनं सांगितलं की जेव्हा गरजे मराठी भेटली तेव्हा मला माझ्या घराच्या बाहेर फॅमिली. सो गरजे मराठी ही तुमच्याशी तुमचा भाऊ, तुमची फॅमिली म्हणूनच काम करत आहे. द स्टोरी एंड डझंट एंड द इव्हेंट विथची. ही 26-27 वर्षाची पोरं, ती ज्यांना मी फंडिंग दिलं, ज्यांना गाईड केलं, त्या माणसांनी विदाऊट माय आस्किंग मी त्याने आजपासून 1.5 महिन्यापूर्वी गरजे मराठी अकाउंटमध्ये 8 लाख रुपये ट्रान्सफर केले. सो दिस इज व्हॉट इट इज की लोक प्रेम करतात, लोकांना घ्यायचं आहे. आय गेट सेंटिमेंटल व्हेन आय टेल दिस स्टोरीज की सक्सेस त्याला एवढा मिळाला की ही वॉन्टेड टू पे बॅक. तुम्हाला सर तुम्ही जे फंडिंग दिलं देर अ स्टँडर्ड नॉर्म की 3% इन्व्हेस्टर्स जो फॅसिलिटेट करतो तो देतो, तेही तुम्ही घेतलेलं आहे. आय एम इन पोझिशन, आय वॉन्ट टू गिव्ह बॅक. गेल्या वर्षी आम्ही 24 सालामध्ये टोटल 30 कोटी रुपयाचं फंडिंग महाराष्ट्रात केलं आणि आमचं टार्गेटच हे आहे की आम्ही महाराष्ट्राच्या 1% GDPला इफेक्ट पॉझिटिव्ह करू. तो करायला आपण सगळे मिळून करू. तुम्ही केलेल्या इफेक्ट्सला मी माझ्यात बोलणार आहे बिकॉज वी आर वर्किंग टुगेदर. त्याशिवाय नॉट नेसेसरी वी हॅव टू डू समथिंग बिग ऑल द टाईम. आपल्याकडे मार्जिनल किंवा छोटं काम करणारे की ज्यांना छोटे एक्सपोर्ट करायचे असेही लोक आहेत आणि हे लोक नेहमी अडकतात. कारण काय, शेवटी इकडनं माल जातो पटेल स्टोर. इकडे आमच्याकडे निलेश ओसारकर नावाचा ग्रस्त आहे आणि त्याचा फ्रोझन फूडमध्ये खूप चांगलं प्रोडक्ट आहे. किंवा आपल्या इकडे तो मोदक पाठवतो. हाँगकाँगला गणपतीला मोदक पाहिजे असतात, तिकडचे सगळे लोक एकत्र होतात मोदकासाठी, कारण इट्स अ फ्रोझन प्रॉडक्ट. ही कॅनॉट सेंड इट टू US. ते काय ते -18 त्याकडे ती सप्लाय चेन नाही आहे. त्यांची ऑर्डर बनते पण आणतो हाँगकाँगमध्ये पटेल. सो मला हे तोडायचं, माझं पटेलांच्या विरुद्ध नाही आहे, पण व्हाय कॅन वी डू दॅट, व्हाय कॅन वी डू दॅट. सो ह्या लोकांना आम्ही महामार्केट प्लेस बनवली. महामार्केट प्लेसमध्ये अतिशय युनिक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे जस्ट इन टाईम. आम्ही अजिबात म्हणतच नाही की तुझी जी प्रॉडक्ट आहे ती तू अमेरिकेत कुठेतरी स्टोअर कर किंवा जर्मनीत कुठेतरी स्टोअर कर आणि तिथे नंतर कोणतरी डिस्ट्रीब्यूट करेल आणि त्यातनं तो थोडंसं कमिशन करून तो माल संपल्यानंतर तुला पैसे पाठवेल. बाहेर गेलेल्या मालामध्ये अनलेस यू आर रिअली टॉप ऑफ टॉप लाईन यू गेट मनी आफ्टर द कन्साइनमेंट इज सोल्ड. सो त्याच्यावेळी आम्ही काय केलं, तुला डायरेक्ट ऑर्डर येईल. आमच्या वेबसाईटवरती ऑर्डर, त्या माणसाने पैसे दिले, तुला ऑर्डर येईल, तू स्पीड पोस्टने बुक कर. इथून स्पीड पोस्टने जगात कुठे पाठवायला 2,500 का 3,000 रुपये खर्च आहे. डॉलरमध्ये इथे रुपये. त्यात वुमेन एंटरप्रेनर्ससाठी गव्हर्नमेंटची स्कीम आहे, त्याच्यामध्ये जवळ 50% डिस्काउंट मिळतो. सो तू जो काय माल असेल तुझा 1 किलो 2 किलोचा डायरेक्टली पाठव. तुला 4-5व्या दिवशी तुझ्या अकाउंटमध्ये पैसे येतात. म्हणजे इस्रोमध्ये राहतात, त्यांनी बुक केले की गरजे मराठी अकाउंटमध्ये येतात. गरजे मराठी ॲज सून ॲज दिस मॅन कनेक्ट्स दॅट एअरवे बिल किंवा जे काय असेल ते इट गेट्स ट्रान्सफर. त्याच्यामध्ये पैसे कोणाचे अडकत नाही. सो आणि ह्याला स्कोप खूप लिमिटेड आहे. म्हणजे अशा ज्या कंपन्या आहेत त्या जर तुम्ही आयडेंटिफाय केल्या की दोज कॅन बी सोल्ड ऑन रिटेल डायरेक्टली टू द कन्झ्युमर इन UK, इन USA, इन जर्मनी, वी वॉन्ट दोज कंपनी. आता प्रोडक्शन झालं, सप्लाय झाला, सप्लाय चेन करेल, हाऊ टू मार्केट. त्यासाठी आम्ही मायक्रो मार्केटियर नावाची एक आम्ही स्कीम बनवली की जिथे वी एज्युकेट पीपल दॅट हाऊ यू कॅन सेल इट विदिन युअर क्लोज सर्किट. आणि इमॅजिन दिस इज जस्ट अ बिगिनिंग.
Imagine, sir, there are 2,000 micro marketeers. Every product can be sold in a big way. म्हणजे तुम्हाला पूर्वी ते वर्ड बुक विकायचे किंवा काहीतरी इव्हन फटाके विकायचे म्हटले तर माणूस क्लोथ सर्किटमध्ये विकू शकतो. सो देर आर टू मेनी मायक्रो मार्केटियर्स वी कॅन हॅव बिग सेल. इट मे नॉट fit into your 100 crore and above this thing, but every rupee counts. If you have some product, if you want to help somebody, you can help them. Last but not least, आम्ही एक मी आणि माझा जिल्हा नावाचा उपक्रम केला आहे. माझी आजपासनं गेल्या 13 जानेवारीला माझी बारामतीत एक मीटिंग होती. बारामती as what not necessarily you have to connect it with पवार साहेब, म्हणजे not that I am against him or her, कारण काय आम्ही पॉलिटिकली इन्व्हॉल्वच नाही. पवार साहेबांची मी चांगला ओळखतो, मला राज ठाकरे माझ्या खांद्यावरती हात करतात आणि देवेंद्र फडणवीस ठेवतात. बट वी आर नॉट पॉलिटिकल. आय थिंक नन ऑफ अस इज. वी हॅव टू रन अवर बिझनेस. सो बारामतीला मीटिंग होती. समोर 1,200 मुलं होती आणि त्या मुलांशी मी बोललो. फक्त एंटरप्रिनरशिप करिअर कट्टा नावाचा महाराष्ट्र सरकारचा एक ग्रुप आहे, इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यामध्ये एक यशवंत शितोळे नावाचे एक गुरुस्त आहेत, ते लीड करतात. ते इज अ व्हेरी वेल नोन प्रोफेसर. त्या मुलांशी बोलण्यावरती मला जे जाणवलं आणि मी म्हणतो की देश कोण चालवतो, तिथले शिक्षक आणि तिथले विद्यार्थी ह्यांच्या नजरेत जी भूक किंवा एक आशा होती किंवा शिक्षकांचं जे डेडिकेशन होतं, ते डेडिकेशन पाहिल्यावर वाटतं की वी मस्ट वर्क विथ देम. सो ह्याला प्रमोट करण्यासाठी आम्ही एक आमचा मी आणि माझा जिल्हा नावाचा उपक्रम बनवला आहे. त्याच्यामध्ये आम्ही जगभरचे लोक डिस्ट्रिक्ट वाईज आयडेंटिफाय करतो. त्या माणसांना त्यांच्या डिस्ट्रिक्टमध्ये काय चाललं आहे माहिती असतं, तिथले एज्युकेशन इन्स्टिट्यूशन माहिती असतात. त्यामुळे ते आम्हाला तिथे काय नीड्स आहेत त्या सांगतात आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे लोक त्या डिस्ट्रिक्टमध्ये काम करतो. त्यासाठी आमचे जाधव साहेब आहेत, ते साताऱ्यामध्ये करायचं म्हणतात. त्याचा साताऱ्यावरती राग आहे, ते म्हणतात साताऱ्याची लोक कामं नाही करत. पण आम्ही साताऱ्यात करतो आहे, नाशिकमध्ये करतो आहे, आमचा धुळे जळगावमध्ये कार्यक्रम चालू आहे, पुण्यामध्ये तो होतच, मुंबईमध्ये एवढं होत नाही. सो ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही आम्हाला मदत करू शकाल. तिकडच्या लोकांना करिअर कट्टामध्ये त्यांना मेंटरिंग तुम्ही करू शकाल. बिकॉज एंटरप्रिनर म्हणजे त्यांना ते अमेरिकेचं नाव वगैरे वाटलं की लोकांना काहीतरी अट्रॅक्टिव्ह वाटतं, पण इथला एंटरप्रिनर इथला एंटरप्रिनर किंवा इथला PhD इथला PhD याच्यात काही फरक नसतो, थोडा पर्स्पेक्टिव्हचा फरक पडतो. सो यू कॅन हेल्प अस हिअर इन रनिंग दीज इनिशिएटिव्ह, इन मेंटरिंग दीज पीपल. सो जेव्हा आम्ही इम्पॅक्ट लेक्चर घेतो, आणि माझं इम्पॅक्ट लेक्चरविषयी नेहमी असं म्हणणं असतं की इम्पॅक्ट लेक्चर किंवा हे जी लेक्चर घेतात, समोर तुमच्या 1,000-1,500 मुलं बसतात, त्याच्यानंतर तुमच्या होती घराण्याहून सह्या घेतात, हे घेतात अँड इट एंड्स देअर. गरजे मराठीमध्ये जसं मग असे मी MOU ठरवलं तसं आम्ही ॲक्शन ठरवल्याशिवाय पुढलं कामच करत नाही. लेक्चर दिल्यानंतर ह्या मुलांना मी अमेरिकेतनं किंवा दुसरे कोणी अमेरिकेतनं लेक्चर देऊन गेले, त्याच्यानंतर 1-to-1 जर कोणाशी भेटायला लागलं तर तुम्ही त्यांना मदत करू शकाल. तुम्ही डायरेक्ट लेक्चर घेऊ शकाल, तुम्ही त्यांना सांगू शकाल, तुम्हाला डिस्ट्रिक्ट आयडेंटिफाय करता येते. आपले जर प्रत्येक महाराष्ट्रभर लोक आहेत तर त्यांच्याबरोबर मिळून आपल्याला त्या गोष्टी करता येतात. सो ह्या सगळ्या अशा अनेक गोष्टींमध्ये तुमच्या मदतीने आपण एकमेकांना करून, जसे तुम्ही तुमचं अवघे हो श्रीमंत तसे नाही, मी ते म्हणतो अजून झालेलं नाही, मी फक्त म्हणतो. तर असं आपण सगळ्या गोष्टी एकत्र करू शकू. आपण लोकांना फंडिंग देऊ शकू, आपण फंडिंग घेऊ शकू. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर त्याच्याविषयी आय एम व्हेरी कॉन्फिडंट. तुम्ही कुठलीही मॉडर्न टेक्नॉलॉजी तुम्हाला जर हवी असेल तर गरजे मराठी डेफिनेटली हॅज दोज पीपल इन स्टॅनफर्ड, पीपल इन गुगल, पीपल इन फेसबुक हू आर होल्डिंग ह्यूज पोस्ट. म्हणजे देर आर पीपल, आय एम रिली टेलिंग यू, हा आता ट्रम्प वगैरे ओरडायला करतोय, ही कॅन एविक्ट एव्हरीबडी बट ही कॅन एविक्ट इंडियन्स अँड मोर सो मराठी. आपले मराठी लोक एक तर कायद्यानेच जातात. म्हणजे आत्ता माझ्याकडे अमेरिकन पासपोर्ट आहे, पण तरीसुद्धा मी त्या इमिग्रेशनमध्ये जाताना घाबरत जाणार, आम्हाला आत येईल की नाही. आपण लोक घाबरतो, नाही असं नाही. आपले लोक कायद्यानेच जातात, तिथे मेहनत करून खूप मोठे झालेले आहेत. म्हणजे बिल गेट्स बरोबर बसणारे आणि सत्या नडेलावर बसणारे, म्हणजे वासू जगताप COEPची बाई, अख्ख्या मायक्रोसॉफ्टचं सायबर सिक्युरिटी ती पाहते. सो अशी माणसं आपल्याकडे आहेत. दलित शिंदे आपल्याकडे आहेत की जे सायबर सिक्युरिटीमध्ये एक्सपर्ट आहेत, किंवा आपले संजय भंडारी आहेत. सो तुम्हाला टेक्नॉलॉजी कुठलीही लागली तरी देऊ शकतो. आणि आम्हाला गेल्या 3 जी समिट केली त्याच्यात वी रिअलाइज
की अपार्ट फ्रॉम व्हर्च्युअल मीटिंग, पर्सनल मीटिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. दोन्ही आमच्या समिटला ॲज वेल एज GECला, ग्लोबल एंटरप्रिनर्स कॉन्क्लेव्हला सॅटर्डे क्लब ब्रॉट रिअल गुड व्हॅल्यू. तसंच आत्ता मी जर्मनीला बर्लिनमध्ये, कारण का जर्मनी वाय वी चोज बर्लिन, आत्ता तिथला हाय कमिशनर बुकते आहे. सो त्याचा आम्हाला ब्लेसिंग्ज आहे. आणि जर्मनीमध्ये अजित रानडे नावाचं आमचे लीड करतात, विच इज अ बिग ग्रुप आहे. 13-14 सप्टेंबरला आपल्या जर्मनीमध्ये तशीच एक मीटिंग होणार आहे. नंतर 20-21 सप्टेंबरला कॅनडामध्ये टोरंटोमध्ये आपण मीट करणार आहोत. GEC जे आत्ता झालं 9-10-11 जानेवारीला ह्याला पुण्याला, दॅट वी आर गोइंग टू रिपीट नेक्स्ट इयर. सेम डेट्स 9-10-11 जुलै, 8-9-10 जानेवारी होत आहे, फ्रायडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. पण GEC जे होत आहे त्याच्या आधी आम्ही असा विचार केला की बिफोर दॅट लेट अस हॅव सॅटेलाइट मीटिंग्स. सो वील हॅव 3 सॅटेलाइट मीटिंग्स इन कमिंग इयर. वन विल बी इन नाशिक, वन विल बी इन संभाजीनगर, अँड मोस्ट प्रॉब्ली वन विल बी इन कोल्हापूर. सो तिथे तुमचं सगळ्यांचं मला सहकार्य लागेल. अपार्ट फ्रॉम दॅट लास्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, गरजे मराठी ग्लोबलचं ॲप आहे. गरजे मराठी ग्लोबल ज्ञानकोश म्हणून आम्ही त्याला नाव देतो. आम्ही त्याला ज्ञानकोश असा म्हणतो, विच इज ॲप ऑन अँड्रॉइड ॲज वेल ॲज iOS. आम्ही नवीन वेबसाईट बिल्ड केली. आमचे डॉक्टर विजय तळे आहेत, जे मी जर म्हणतो ना की आमच्याकडे माणसं आहेत. हा विजय तळे माणूस जर आमच्याकडे पाहिलं तर तुम्हाला झाडू मारता नाही दिसत, पण आत्ता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांना ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून IIM मुंबईवरती नेमलं आहे, प्रॅक्टिकली आफ्टर हिज रिटायरमेंट. सो विजय तळे हे लीड करतायत. ज्ञानकोश www.garjemarathi.com मध्ये साईनअप करावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. तुमच्या लोकांना साईनअप करायला सांगा. वी विल बी टुगेदर आणि तिथे आपण एकत्र बऱ्याच गोष्टी करू शकतो. आय थिंक मला एवढंच बोलायचं होतं. जर कोणाला काही प्रश्न असेल तर मी उत्तर देऊ शकेन आणि फ्युचरमध्ये तुमच्याकडे जेव्हा इनपुट्स येतील ते आम्हाला बरोबर मिळून करतील. थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी अँड कन्सिडरिंग मी टू बी पार्ट ऑफ इट्स माय ऑनर. मराठी मीडियम काय म्हणजे मुलांना आणि मराठी मीडियममधले जे कॉलेजचे मुलं आहेत त्यांना मेंटरिंग करण्यासाठी आपल्याला काय आमच्याकडे मेंटर्सचा एक ग्रुप आहे आणि तेव्हा जेव्हा तुम्ही साईनअप करता तेव्हा त्या साईनअपमध्ये वेदर यू वॉन्ट टू मेंटर अँड विच व्हर्टिकल यू वॉन्ट टू मेंटर असं आहे. मराठीमध्ये काम करण्यासाठी आम्ही AI मध्ये आता आमच्याकडे डॉक्टर आकाश पाटील नावाचा मुलगा आहे. अगेन मी मुलगा म्हणतो, स्टॅनफर्डमध्ये PhD केलेला मुलगा आहे. तो मराठीमध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल बनवतो आहे. मराठीमध्ये मॅक्झिमम काय करता येईल याच्या दृष्टीने आम्ही खूप प्रयत्न करतो आहे. आत्ता काय ते मराठी विश्व संमेलनामध्ये मला बोलावलं होतं त्यांनी आणि तिथे त्यांनी मला ॲक्च्युली एकाने विचारलं स्टेजवरती मी असताना, की स्टेजवरती ते ग्रुपमध्ये असताना त्यांनी विचारलं की तुम्ही टेक्नॉलॉजी स्टार्टअप वगैरे करता, इथे तुम्ही काय करता. तर त्यांना मी सांगितलं होतं जर समाज समृद्ध झालं तर भाषा आपोआप समृद्ध होईल. सो आम्ही आता तो प्रयत्न करतोय. मराठी शाळा करणारे लोक खूप आहेत, वी आर नॉट गोईंग देअर. पण जर तुमच्या मराठी मुलांना ॲक्च्युली मी 19 तारखेला पुण्यामध्ये एका शाळेमध्ये मी जातोय. 19 फेब्रुवारीला आय एम गोइंग टू बी 2000 ऑर स्टुडंट्स ऑफ 10, 9, 11. त्यांना कधी ते आत्ता एंटरप्रेनर नाही, त्या 2 years, बट आय वॉन्ट टू कनेक्ट अँड ऑल आवर मेंटर्स वॉन्ट टू कनेक्ट दीज स्टुडंट्स. आत्ता आम्ही इंडियन एज्युकेशन सोसायटीचं ह्याला कॉलेज आहे माद्र्याला, म्हणजे इंडियन एज्युकेशन सोसायटी म्हणजे आपली राजा शिवाजी आणि त्यांची त्यांना आम्ही एक स्कीम दिली होती आणि त्यांना सांगितलं होतं की आम्ही सायकोमेट्रिक टेस्ट केली. त्या सायकोमेट्रिक टेस्ट आम्ही सगळ्या मुलांना दिल्या. त्यात आम्ही 100 मुलं आयडेंटिफाय केली, एव्हरीथिंग इन मराठी त्यांना आयडेंटिफाय केली. त्या मुलांना सांगितलं गो टू द रिअल लाईफ, फाइंड आउट द प्रॉब्लेम, जस्ट फाइंड आउट द प्रॉब्लेम्स, हाऊ वी आर ट्राईंग टू एनकरेज एंटरप्रेन्योरशिप. त्याचं उदाहरण तुम्हाला देतो. फाइंड आउट द प्रॉब्लेम्स, कम बॅक. मग त्यांच्या 5-5च्या ग्रुपना मिळून त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काय करता येईल हे त्याच पोरांना आम्ही आमच्याकडे डिझाईन थिंकिंगमधले, प्रॉडक्ट डिझायनिंगमधले खूप चांगली माणसं ते गायडेड आहे. आणि त्याच्यानंतर जी 3 विनर आले, यू कॅन इमॅजिन 8वी, 9वी, 10वी त्या 3 ग्रुप्सना आम्ही 25,000 रुपये बक्षीस दिलं और ते इट्स अ बिग अमाउंट. सो आम्ही मराठी शाळांमध्ये जर तुम्ही सांगितलं तर ह्या शाळेची करेक्टवर आपल्याला काम करायचं आहे. आय मे नॉट बी देअर एव्हरीवेअर, पण आमचे अनेक लोक आहेत जे तुमच्याकडे पण आहेत. सो आपल्याला हे करायचं आहे. थँक्यू. उद्या पण आपण उद्या तुमच्या शाळेत जातोच आहे की सर राजूरी
मी अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शनचा गेले 12 वर्ष मेंबर होते. तर आता आमचा टोटल बिझनेसचा एका काळी 70% आम्ही US मधूनच करायचा बिझनेस. पण इंडिया स्टोरी खूप ग्रेट होणार होती ते आम्हाला दिसत होतं. सो मी ऑलमोस्ट कॉन्सन्ट्रेटेड म्हणून इंडिया आणि तिकडचं आम्ही ऑलमोस्ट खूप कमी काम केलं. सर्व्हिसेसमध्ये होतो ते. नाव वी आर इन टू कन्स्ट्रक्शन आणि आता आम्ही एक्सपोर्ट ऑफ फॅब्रिकेटेड स्टील तिकडे करायच्या पाणीमध्ये आहोत. एक ऑलरेडी आम्ही 3 प्रोजेक्ट केलेले आहेत. इथून इंडिया तिकडे पाठवतो. We sent it to West Indies, Jamaica, which is part of US. जमैकामध्ये अमित टेलर मराठी माणूस हाय कमिशन माहिती आहे. सो आता परत आमचं आता मोठं फॅक्टरी बिल्ड होतोय. सो विल बी पुटिंग अप 1 युनिट सेपरेटली फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटीज, ज्यासाठी परत AICचं क्रेडेन्शियल क्रिएट करावं लागतं. आणि आम्ही एक थर्ड वर्टिकल ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचे प्रोडक्ट्स आम्ही टायअप करतोय. ग्लोबल इंजिनिअरिंगचे प्रोडक्ट आम्ही इंडियामध्ये सप्लाय आणि इन्स्टॉलेशन करू शकतो. रिलेटेड आम्ही काही कॅनडामध्ये एका कंपनीशी केलं, एक जर्मनी कंपनीशी केलेलं आहे आता. तर असे प्रोडक्ट्स जे टेक्नॉलॉजी बेस इंजिनिअरिंग रिलेटेड इंडियामध्ये ज्यांना यायचं आहे आणि आपल्याला त्याची गरज आहे ते आम्ही करणार आहोत. तर त्यामध्ये मला तुमचं हेल्प लागेल. एनिवे मी आता फर्स्ट वीक ऑफ एप्रिलमध्ये US मध्ये असणार आहे परत एक्झिबिशनसाठी. कुठे असणार? कंटकीला. सो आणि तिथे आणि डॅलसला असणार आहे. तर ते प्रोडक्टचे टायप तुमच्या जर काही कॉन्टॅक्टमध्ये असतील की ह्या प्रोडक्ट्सला किंवा ह्या कंपन्यांना टायप करायचं आहे इंजिनिअरिंग रिलेटेड होते, तर ते मग आपण डिटेलमध्ये बोलायचं. आमच्याकडे इंजिनिअरिंगमध्ये किंवा कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये काम करणारे लोक आहेत. जसं मगाशी मी म्हटलं की नॉट दॅट आय नो एव्हरीथिंग बट आय नो पीपल हू नो. सो मी तुम्ही काय तुमचा हे आहे, तुमची आस्क आहे किंवा काय तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे त्याचं तुम्ही मला दिलं तर मी ते 15,000 लोकांपर्यंत पोहोचेल ही व्यवस्था मी करेन. त्यातनं लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. काय प्रत्येक प्रश्नाची किंवा तुमचं स्पेशलाइज प्रॉडक्ट आहे. मी आपलं असंच म्हटलं की रिअल इस्टेटमध्ये आमच्याकडे लोक आहेत बट आय डोंट नो वेदर इट इज ॲप्लिकेबल देअर ऑर नॉट. पण तुम्ही जर सांगितलं की हे मला US मध्ये करायचं, जसं मगाशी म्हटलं बिझनेस कॅटलिस्ट आमचा ग्रुप आहे, दॅट ग्रुप विल बी व्हेरी हॅपी टू वर्क विथ यू. तुम्ही कंटकीमध्ये जाल तेव्हा तिथे तुम्हाला जर तुमचे पर्सनल कॉन्टॅक्ट नसतील तर जिथे कोणाला तरी भेटता येईल, जिथे कोणाला तरी 4 माणसांना तो माणूस बोलवू शकेल, ती व्यवस्था मी करू शकेन. म्हणजे थोडंसं मी गर्वाने सांगतो, माझ्या एकदा असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं मीटिंग होती आणि कोणीतरी विचारलं तुमचं काय कनेक्शन्स काय, मराठी लोक काय करतात. तेव्हा मी स्टेजवरनं सांगितलं होतं त्यांना की तुम्ही मला विषय सांगा आणि तुम्ही मला जगातली जागा सांगा. त्या जागेत त्या विषयातला एक्सपर्ट मराठी माणूस मी तुम्हाला देऊ शकेन. तुम्ही फक्त सांगा काय पाहिजे. आय विल ट्राय टू डू माय बेस्ट. So that can be the last. Okay. सर नमस्कार. माझी कंपनी आहे केटलिंग सर्व्हिसेस. आम्ही इंडस्ट्रियल मेंटेनन्स सर्व्हिसेसमध्ये काम करतो. बेसिकली ऑइल रिफायनरीज आणि पॉवर प्लॅन्ट्स आमचे कस्टमर्स असतात. मेजरली US मध्ये ऑइल रिफायनरीज मॅक्झिमम आहेत आणि तिथे टेक्नॉलॉजी खूप चालली आहे. सो ती टेक्नॉलॉजी आपल्याला भारतामध्ये आम्ही ज्या सर्व्हिसेस देतो त्या आणायच्या आहेत. तर तसे प्रॉडक्ट्स आणि तसे टायर्स आम्हाला गरजेपराठी खूप मिळू शकते. 100%. आता कोण काम पाहिजे उन्हाळी just few days back Puneet was with me on the stage. There is a Marathi guy, you were there. There is a Marathi guy who has got very huge number of oil wells and refineries in Texas. So अशी लोक आहेत. तुम्ही मला अगेन ते सांगा. 2-3 मराठी लोकांच्या टेक्सासमध्ये ऑइल वेल्स आहेत आणि हे रिफायनरी आणि या बिझनेसमध्ये आहेत. आपल्याला माहीत नसतं. ॲक्च्युली मगाशी मी सांगितलं ना की हॉलिवूडमध्ये, सोनीमध्ये, स्पोर्ट्समध्ये म्हणजे सॅक्रामेंटोचे जो फुटबॉलचा क्लब आहे तो ओन करणारा मराठी माणूस. काय होतं, आपली माणसं आपल्याला लहानपणापासून शिकवलं असतं स्वतःविषयी बोलायचं नाही. अँड दॅट हॅज बिकम निगेटिव्ह पॉईंट राईट. वी डोंट टॉक अबाउट अवरसेल्फ, वी डोंट ॲडव्हर्टाईज अबाउट अवरसेल्फ. मी तुम्हाला पुराणिकांशी कनेक्ट करून देईन. दॅट विल बी वन बिगेस्ट स्टार्ट. यू नो ही कॅन टेक एव्हरीवेअर. आय थिंक. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तर